नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट मधील पहिलं प्रकरण पाहतोय. अँड द नेम ऑफ द टॉपिक इज ग्रॅव्हिटेशन. तर अतिशय सुंदर असा टॉपिक आहे. तर मित्रांनो, आपण सुरू करतोय आणि आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज मीन बाय ग्रॅव्हिटेशन, सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. या तीन गोष्टींचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे. सो एक्झॅक्टली इन केस ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहत असताना यू नो वन फेनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन that is discovered by Sir Isaac Newton. And you know a story. तुम्हाला गोष्ट सुद्धा माहित आहे. He discovered the force by seeing an apple from a tree on the ground. तुम्ही पाहतच असाल इथे न्यूटन हे बसलेले आहेत आणि एक स्टोरी सुद्धा माहिती आहे की ऍपल खाली पडला. तर ही वंडर्ड, तेव्हा त्यांना असं वाटलं why all apples fall vertically downward and not an angle to the vertical. म्हणजे हे जे ऍपल होते ते लंब का पडले, तिरकस का गेले नाही, किंवा why do they not fly off in a horizontal direction, समांतर क्षितिज समांतर का गेले नाही. तुम्ही पाहू शकता ते ऍपल कसं पडलं, how the apple falls, that falls vertically downward. ते खाली पडलं. आता तुम्ही पाहू शकता ते तिरकस म्हणजे इट इज नॉट fall down an angle to the vertical, म्हणजे ते तिरकस गेले नाही, किंवा they do not fly off in horizontal. होरिझॉन्टल जाताना दिसतंय असं प्रत्यक्षात होत नाही. मी ॲनिमेशनच्या साहाय्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की ऍपल तिरकस किंवा वरच्या बाजूला असा का गेला नाही, तो फक्त काय गेला, खालीच का गेला, याचा त्यांनी अभ्यास सुरू केला. आणि त्यावरूनच आपण ग्रॅव्हिटेशन एक्झॅक्टली कशाला म्हणतो. ग्रॅव्हिटेशन म्हणजे पहा ते ऍपल खाली खेचलं गेलं, याचा अर्थ काय लक्षात आलं. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एनी टू बॉडीज इन द युनिव्हर्स. या विश्वामधील दोन ऑब्जेक्ट मध्ये अट्रॅक्शन असतं, किंवा ग्रॅव्हिटेशन फोर्स इज ऑलवेज अट्रॅक्शन फोर्स. तर हे ग्रॅव्हिटेशनची व्याख्या आहे. तर ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का गेले याचा सुद्धा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात असं आलं. आफ्टर मच थॉट he came to conclusion, त्याने असा निष्कर्ष काढला, the earth must be attracting the apple towards itself and the attractive force must be directed towards the center of the earth. याचा अर्थ काय झाला, अर्थ हा काय करतो, प्रत्येक गोष्टीला म्हणजे ऍपलला आपल्याकडे खेचून घेतो आणि त्याच्या सेंटरकडे खेचून घेतो, हे त्याच्या लक्षात आलं. बघा, the earth must be attracting the apple towards itself, स्वतःकडे खेचला. and this attractive force, जो फोर्स आहे तो कसा आहे, डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ, सेंटर ऑफ अर्थ कडे होता असं त्याच्या लक्षात आलं. आणि इतकंच नव्हे, त्याची दिशा पहा, द डायरेक्शन फ्रॉम द ऍपल ऑन द ट्री. जे ऍपल द ट्रीवर आहे त्याची दिशा कुठे आहे, टू द सेंटर ऑफ द अर्थ. ते सेंटरकडे म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे त्याची दिशा होती, इन द व्हर्टिकल डायरेक्शन. आणि ते सुद्धा कुठल्या पद्धतीने, क्षितिज लंब दिशेने. व्हर्टिकल म्हणजे क्षितिज समांतर दिशेने त्या ऍपलचं काय होतं, त्या पृथ्वीकडे खेचला जात असतो. याच्यावरून असं लक्षात येतं, द ऍपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड. पहा, तुम्हाला दिसत असेल वारंवार ऍपल हा व्हर्टिकली डाऊनवर्ड खाली पडताना तुम्हाला दिसत आहे. इतकंच नाही मित्रांनो, तर आपण इथं पाहू शकतो, तुम्ही पाहताय मून विच इज अ नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. तर एक ट्री पण दाखवलेला आहे पृथ्वीवर, तिथं खाली पडत फॉलिंग ऍपल दाखवलेला आहे. तर त्यांची दिशा जी आहे ती कशी आहे पाहू शकतो आपण. यू आर लुकिंग ऍपल ट्री ऑन द अर्थ, द फोर्स ऑन द ऍपल ऑन द ट्री इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजेच पहा, मून त्याच्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये कुठला फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो त्याचं जे डिरेक्शन आहे, कशाचं, अट्रॅक्टिव्ह फोर्स डिरेक्शन व्हर्टिकली टुवर्ड्स द अर्थ आहे. त्याचं सुद्धा, मूनचं सुद्धा तिकडे दाखवलेलं आहे, ऍपल सुद्धा सेंटरकडे दाखवलेलं आहे. म्हणजे जे ऍपल पडणार आहे ते व्हर्टिकली डाऊनवर्ड जाणार आहे, कोणाकडे, तर टुवर्ड्स द अर्थ. सो द फोर्स ऑन ऍपल विच इज प्रेझेंट ऑन द ट्री, जे ऍपल त्या ट्रीवर आहे, द फोर्स कसं कोणाकडे चाललंय, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, मीन्स अलॉंग द परपेंडिक्युलर फ्रॉम द पोझिशन ऑफ द ऍपल. ज्या ठिकाणी ते ऍपल आहे
तिथून ते परपेंडिक्युलर म्हणजे क्षितिज लंब दिशेने कोणाकडे जात होतं, सरफेस ऑफ द अर्थ कडे जातो, हे आपल्या लक्षात येतं. इतकंच नव्हे, यू आर ऑल्सो लुकिंग देर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द मून. मून आणि अर्थ मध्ये एक प्रकारची ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आहे, तुम्ही पाहतच असाल. इतकंच नाही मित्रांनो, इफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा जो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे, इट्स ओनली ऍक्ट्स ऑन ऍपल, तो फक्त ऍपलवरच ऍक्ट झालाय का? इट्स ऍक्ट्स ऑन ऍपल ऑन द ट्री ॲट डिफरंट हाईट. समजा तो खालच्या बाजूला ऍपल आहे, त्याच्यावर तर ऍक्ट झालाय. वरच्या बाजूचे जे ऍपल आहेत, अजून भरपूर ऍपल तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्यावर सुद्धा ते ऍक्ट होताना दिसतं. इतकंच नव्हे, याच्यापेक्षाही उंचावर, मीन्स सपोज अन ऑब्जेक्ट इज ऍट ग्रेटर हाईट दॅन ऍपल, ऑल्सो द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट ऑन इट फ्रॉम द अर्थ. पृथ्वीवरून त्याच्यावर ग्रॅव्हिटेशन फोर्स हा ऍक्ट होतच असतो, हे न्यूटननं सांगितलेलं आहे. तर त्याचंच उदाहरण तुम्ही पाहताय, मूनवर सुद्धा काय झालेलं आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स ऍक्ट झाल्यामुळं इट इज ऍक्ट. और एवढंच नव्हे तर इवन फर्दर ऑब्जेक्ट लाईक एज अदर प्लॅनेट्स अँड सन, सन आणि इतर जे ग्रह आहेत, प्लॅनेट्स आहेत, त्याच्यावर सुद्धा ग्रॅव्हिटेशन फोर्स हा काय झालेला असतो, ऍक्ट झालेला असतो मित्रांनो. तर त्यानंतर आपण जातोय पुढे महत्वाच्या अशा घटकाकडे. तो महत्वाचा घटक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन म्हणजे काय आणि सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, हे पेपरसाठी अतिशय महत्वाचा असा घटक आहे. तर फोर्स कशासाठी गरजेचं असतं? Force is always required to change the speed as well as the direction of moving object. कुठल्याही ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणण्यासाठी, त्याचं स्पीड बदलण्यासाठी, डायरेक्शन बदलण्यासाठी कशाची गरज असते? फोर्सची गरज असते. आणि हे कोणी सांगितलेलं आहे? ग्रेट सायंटिस्ट आयझॅक न्यूटनने सांगितलेलं आहे. ही बॉर्न इन इंग्लंड, इंग्लंडमध्ये त्याचा जन्म झालेला आहे. आणि त्यांनी याच्याबद्दल काय काय सांगितलेलं आपण ते पाहतोच आहे. आता पहा, यू आर लुकिंग, देर इज अ one person which having holding a stone along with a string. हातामध्ये स्ट्रिंग आहे, स्ट्रिंगच्या साहाय्याने एक दगड त्याच्या हातात आहे. they take the other end in your hand. दुसरं टोक जे आहे ते दोरीचं तुमच्या हातात असणार आहे, म्हणजेच त्या पर्सनच्या हातात आहे. now you have to rotate. आपण काय करणार आहे आता? rotate the stone moves along the circle. आता ती व्यक्ती काय करणार आहे? त्या दगडाला त्या दोरीच्या साहाय्याने रोटेट करणार आहे. पहा, रोटेट करताना तुम्हाला दिसत असेल तर ह्याच्यावर काही प्रश्न निर्माण होणार आहेत. आर यू अप्लाइंग एनी फोर्स ऑन द स्टोन? तुम्ही त्या स्टोनवर फोर्स अप्लाय केलाय का? यस, डेफिनेटली वी आर अप्लाइंग द फोर्स ऑन द स्टोन. इन विच डायरेक्शन द फोर्स इज ऍक्टिंग? ज्या दिशेला तुम्ही फोर्स अप्लाय केलेला आहे त्याच दिशेला ते स्टोन सुद्धा काय होत आहे? मूव्ह होताना दिसत आहे. अँड एक लक्षात घ्या मित्रांनो, ऍज लॉंग ऍज वी आर होल्डिंग द स्टोन, जोपर्यंत ती व्यक्ती त्या स्टोनला होल्ड करते, वी आर पुलिंग स्टोन टुवर्ड्स द सेंटर. तर तुम्ही दिशा पाहत असेल तर ते तिचे दगड आहे, स्टोन आहे, स्टोनच्या खालच्या बाजूची दिशा आहे ते सेंटरकडे म्हणजे हाताकडे येताना दिसत आहे. याचा अर्थ काय? पहा काय काय होणार आहे तर, अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल अँड इट्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तर पहा, त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरकडे जाणारा फोर्स. तुम्ही ती चित्रात सुद्धा पाहताय, जे मूव्ह होणारे स्टोन आहे त्याची दिशा तुमच्या हाताकडे. अ फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कुठल्याही वस्तूवर फोर्स ऍक्ट केला अलॉंग द सर्कल, सर्कलच्या रूपामध्ये, इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, तर ते सेंटरकडे जात असतं. दिस इज कॉल्ड द सेंट्रिपिटल फोर्स. ऑल्सो सेंट्रिपिटल मीन्स सेंटर सिकिंग, सेंटर अट्रॅक्टिंग, सेंटर लव्हिंग, सेंटरकडे जाणारा फोर्स असतो. द ऑब्जेक्ट ट्रायज टू गो टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल बिकॉज ऑफ दिस फोर्स. तुम्ही जे फोर्स त्याच्यावर लावलेला आहे तर ते सेंटरकडे खेचणार आहे. तुम्ही सेंटरकडे खेचताय, त्यामुळे ते दोरी आणि काय ते दगड फिरताना तुम्हाला दिसत आहे. नाव आता तुम्ही काय करणार आहे? यू फ्लाय ऑफ. आता आपण फ्लाय ऑफ करणार आहे. फ्लाय ऑफ केल्यानंतर पाहू शकतो आपण काय झालेलं आहे. व्हेन यू फ्लाय ऑफ दिस वन और यू रिलीज्ड, तुम्ही काय केलेलं? फोर्स स्टॉप केलाय. we release the string. In this case the stone will fly off in a straight line. तुम्ही पाहिलं आता ते दगड कसा गेलेला आहे? स्ट्रेट लाईन गेलेला आहे. इन द टँजेन्शियल डायरेक्शन. टँजेन्शियल याचा अर्थ काय आहे तर जिथं दगड होता तिथून ते परपेंडिक्युलर म्हणजेच कशा रीतीने 90 अंशाचा कोन तिथे झालेला आहे. यालाच आपण काय म्हणतो? द स्टोन
will fly off along a straight line which is tangent to the circle at the position of stone when the string is released. ज्यावेळी ते स्ट्रिंग रिलीज केला त्यावेळी ज्या ठिकाणी ते दगड होतं तिथून ते फ्लाय ऑफ झालं परपॅन्डिक्युलर म्हणजे तिथं 90 डिग्रीचा कोन झालेला आहे. तर ह्याला आपण सर्क्युलर सेंट्रिपिटल फोर्स असं म्हटलं. डेफिनेशन सुद्धा पाहिलं. आता अजून एक आपण एक्झाम्पल पाहतोय. एक कॉइन आहे पहा, एक डिस्क आहे. त्या डिस्कवर तो आपण काय केलेला आहे, वी हॅव टू केप्ट वन कॉइन 5 रुपीज कॉइन केप्ट ऑन अ रोटेटिंग सर्क्युलर डिस्क फ्लाइज ऑफ. आता ते काय होणार आहे पहा, फ्लाइज ऑफ होणार आहे. म्हणजे तिथून तो 90 मध्ये आता जे पाहिलं आपण एक्झाम्पल त्याच पद्धतीचा आहे पहा. तो आता इथं डिस्क रोटेट होताना दिसतोय. डिस्क रोटेट होताना वरचा कॉइन सुद्धा रोटेट होतो आणि तो कॉइन रोटेट होऊन आता एकाच वेळी काय झालं, तो टँजेन्शियली म्हणजेच द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्कल इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. तर 5 रुपयाची कॉइन जी आहे ती काय झालेली आहे, रोटेट होत फ्लाय ऑफ झालंय अलॉंग द टँजेंट टू द डिस्क. त्या डिस्कला टँजेंट करून म्हणजे 90 अंशाचा कोन करून तिथून आलेला आहे. तर यावरून आपण सर्क्युलर मोशनचं डेफिनेशन पाहतो. व्हॉट इज सर्क्युलर मोशन? सर्क्युलर मोशन इज द मोशन in which there is a movement of an object while rotating along the circular path. तर त्या वस्तूचं काय होणार, रोटेशन होणार आहे जेव्हा ते वस्तू कसं फिरणार आहे, सर्क्युलर पाथ मध्ये फिरत असतो. आणि त्यानंतर आपण अजून एक उदाहरण पाहतोय, दॅट इज सन आणि मूनच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? यू नो व्हेरी वेल, मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ. मून नॅचरल सॅटेलाइट आहे, पण आपण इथे काय पाहणार आहे, व्हॉट अबाउट अर्थ अँड सन. सन आणि अर्थच्या बाबतीत आपल्याला काय सांगता येतं, द सन इज कॉन्स्टंट बट ऍट द सेम टाइम द अर्थ, आता काय होणार आहे, अर्थ इज रोटेटिंग अराउंड द सन बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पहा तुमच्या समोर दिसतच असेल काय होताना दिसतोय, द अर्थ इज रोटेटिंग इन ऑर्बिट अलॉंग द सन बिकॉज ऑफ विच फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्याचबरोबर मून विच इज नॅचरल सॅटेलाइट ऑफ द अर्थ goes round in definite order. The direction of motion of moon as well as speed constantly changing during this motion. आणि दुसरा आपण पाहतोय आता, that is the moon go around the earth. There must be force which is exerted on the moon and this force must be exerted by the earth which attract the moon towards it. तर तुम्ही ते पाहताय, तर ते अर्थ हा सनच्या भोवती ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे फिरताना तुम्हाला दिसत असेल. therefore the sun must be attracting the planet. एवढंच नाही, तो सन कोणाला अट्रॅक्ट करतोय, त्या प्लॅनेट्सना अट्रॅक्ट करतो. त्यापैकी पृथ्वी सुद्धा आहे. अँड अर्थ ऑल्सो अट्रॅक्टिंग टुवर्ड्स इटसेल्फ. आपल्याकडे जो खेचताना दिसतोय तर त्याच्यामध्ये असणाऱ्या त्या कुठल्या फोर्समुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट होताना तुम्हाला दिसतंय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो काय काय पाहिलं, तर सेंट्रिपिटल फोर्स, सर्क्युलर मोशन आणि ग्रॅव्हिटेशन ॲनिमेशनच्या सहाय्याने पाहिलं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण पुढच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, केपलर्स लॉ विथ ॲनिमेशन. अतिशय सुंदर असं ॲनिमेशन जे तुम्हाला सहज आणि नक्की समजेल. तर परत भेटतोय, तोपर्यंत नमस्कार.